इथे मी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या लाह्या, घरच्या ज्वारीपासून अगदी पांढऱ्या शुभ्र मस्त फुललेल्या। तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी मी इथं ज्वारी घेतलेली आहे, घरची ज्वारी आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि जी मोठी मोठी ज्वारी आहे ती घेतलेली आहे। इथे ना मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेले लाह्या बनवण्यासाठी आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता ही जी ज्वारी आहे तर ती ह्या पाण्यामध्ये टाकून घेते आणि 2 मिनिटे ना अशीच पाण्यामध्ये ठेवणार आहे। गॅस फुल चालू आहे आणि आता 1-2 मिनिटं झालेली आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। ह्या पाण्यावरती ना हे झाकण ठेवलेले आणि 5 मिनिटे ना अशा उकळलेल्या पाण्यामध्ये मी ही ज्वारी ठेवणार आहे आणि त्यानंतर मग ज्वारी काढून घेणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा ज्वारी आहे ना, जी पोकळ आहे ना ज्वारी ती अशी वरती आलेली आहे। हे बघा ही ज्वारी आहे ना आता मी काढून घेते आणि आता आहे ना जी उरलेली सगळी ज्वारी आहे ती मी ह्या चाळणीवरती निथळायला टाकलेली आहे। जी पोकळ ज्वारी होती ती काढून घेतलेली आहे। आता इथे ना हे कापड घेतलेले आणि आता ही ज्वारी ना मी ह्या कापडामध्ये बांधून ठेवणार आहे। ज्वारी आहे ना गरम पाण्यातून काढलेली आहे आणि अशी ना रात्रभर छान अशी आहे ना बांधून ठेवली म्हणजे छान ज्वारी फुलते आणि मग सकाळी आहे ना छान अशा लाह्या होतात। तर मी ह्या लाह्या आहेत ना आता ज्वारी छान अशी ना सुकल्यानंतर बनवून घेणार आहे। रात्रभर मी ज्वारी बांधून ठेवली होती आणि आता आहे ना सकाळपासून अशी पसरून ठेवलेली आहे कापडावरती। आता इथे ना गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे, गॅस फुलच आहे आणि तवाही तापलेला आहे। तर आता आहे ना ही जी ज्वारी आहे तर ती टाकून घेते। इथे ना लाह्या बनवत असताना ही ना ज्वारी आजूबाजूला उडते, त्याच्यामुळे ना हे ताट मी ना असं अधांतरी ठेवणार आहे म्हणजे ज्वारी ताटावरती पडून आहे ना गॅसच्या आजूबाजूला पडणार नाही। आणि ना आता मी गॅस कमी केलेला आहे। खूप फुल गॅस असेल ना तर ज्वारी खालून करपून जाईल, त्याच्यामुळे गॅस कमी केलेला आहे। आता हे बघा लाह्या छान अशा फुललेल्या आहेत, त्यामुळे आता मी गॅस बंद केलेला आहे। आता याच पद्धतीने ना दुसरी ज्वारी मी ना अशीच तव्यामध्ये टाकलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्याही लाह्या बनवून घेणार आहेत। नागपंचमीच्या सणासाठी माझ्या ह्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत आणि ह्याचा चिवडाही छान लागतो ह्या लाह्यांचा आणि दुधाबरोबरही छान लागतात। काही जण दुधाबरोबरही ह्या लाह्या खातात।